नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण खूप सुंदर अशी रेसिपी करत आहोत. खरंच खूप सुंदर आहे, चवीला पण अप्रतिम लागते. तर आपण आज खव्याचा लाडू करत आहोत. त्यासाठी अर्धा किलो खवा आणि रवा घेतलेला आहे बारीक मी 250 ग्रॅम. तर अर्धा किलो खवा असेल तर 250 ग्रॅम आपण रवा घ्यायचा आणि तो पण बारीक घ्या. चाळून वगैरे घेतलेला आहे. काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत. तर प्रथम आपण रवा हा कढईमध्ये भाजून घेऊ. थोडंसं साजूक तूप टाकूया 1 चमचा. आणि रवा पण आपल्याला शिऱ्याला भाजतोय तसा भाजायचाच नाहीये, लालसर मध्यम लालसर काढायचा आहे. रवा व्यवस्थित भाजून घेऊ. थोडासा कलर चेंज करायचा आपल्याला आणि गॅस बारीकच ठेवायचा. तयार झाला. आता आपण एक काढून घेऊ. एका ह्याच्यामध्ये थंड करायला ठेवू रवा आपला. आता त्याच कढईमध्ये आपण खवा पण भाजतोय. सगळा खवा फोडून घ्यायचा आणि भाजायचा आपल्याला. तर खवा भाजताना गॅस बारीकच ठेवा, नाहीतर जर मग मोठा किंवा मध्यम मोठा जरी असेल ना थोडा तरी, तर आपण ज्यावेळेस खवा परततो पहिल्यांदा त्यावेळेस पटकन खवा असा कढईला लागतो. त्यामुळे अगदी बारीक करायचा आणि मग खवा परतायचा. पूर्ण खवा वितळून द्यायचा. हे बघा, मस्त असं भाजून झालेला आहे. आपल्याला खवा लालसर अगदी भाजायचा नाहीये, मध्यम. आपण रवा कसा भाजला ना तसंच खवा पण भाजायचा. मस्त भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकतो आपण आणि आपण काजू बदामचे जे तुकडे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकूया. आता ह्याच्यामध्येच आपण रवा सुद्धा टाकणार आहोत. गॅस बारीकच ठेवलेला आहे. आता खवा अगदी पसरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपला रवा टाकायचा आहे. रवा टाकला की झाकण ठेवायचं. झाकण ठेवला की म्हणजे झाकण पटकन ठेवायचं आणि ते पण घट्ट झाकण ठेवायचं. म्हणजे रवा असा आपला फुलतो त्या खव्यामध्ये, त्या वाफेवर खव्याच्या. त्यामुळं त्याला घट्ट असं झाकण ठेवायचं. आपण कढईवर जे झाकण असतं तो ठेवायचा नाही. प्लेट घट्ट झाकण बसेल असं घ्या. हे व्यवस्थित रवा टाकून झालेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आता सगळं. गॅस मी बंद केलाय आता, ताकी आपली कढई पण गरमच आहे. मिक्स झालेला आहे खवा आणि खव्यामध्ये रवा आपला. चमच्याचं वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि थंड करायला ठेवायचं. थंड झालेला आहे. रवा पण अगदी मस्त फुललेला आहे खव्यामध्ये आपला. आता त्याच्या गुठळ्या झालेल्या आहेत, ते व्यवस्थित फोडून घ्यायच्या आधी सगळं चांगलं. आणि पिठी साखर घेतलेली आहे. तर मी 125 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. त्याच्यातली निम्मीच टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. बाकी खव्याचा लाडू अति गोड पण छान लागत नाही. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर अजून 25 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम वाढू शकता. तर मी आधी थोडी टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करते सगळं. दोन्ही हाताने चोळून मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. खूप सुंदर रेसिपी आहे. चवीला पण अतिउत्तम लागते. चवीला खूप छान लागते. सगळ्या लाडूंपेक्षा हा लाडू अति सुंदर. मला तर खूप आवडतो हा लाडू. व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. मी थोडी खाऊन बघते. बरोबर साखर घेतली होती, 125 ग्रॅम साखर सगळी टाकलेली आहे. आता ती सर्व पिठी साखर मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये.
खव्यामध्ये रवा पण खूप सुंदर असा फुललेला आहे, मस्त फुललेला आहे, सगळं मिक्स झालेलं आहे पिठी साखर आपली. आता आपण लाडू वळायला तयार करू. दोन हात जेवढं आपल्याला मावल तेवढं घ्यायचं आणि लाडू वळायचे. खूप छान होतात लाडू, हे पाहिजे तसे वळतात ते. हे बघ किती छान झालेले आहेत, कलर पण किती सुंदर आलाय लाडूचा. तुम्हाला जवळनं दाखवते. असे अजून एकदा करूया लाडू आपण. असे सगळेच लाडू मी बनवून घेते. तयार आहेत आपले खव्याचे लाडू. किती छान आलेला आहे, कलर पण खूप सुंदर आलेला आहे. बघ किती छान आलेला आहे. नक्की ट्राय करा हा खव्याचा लाडू. सगळ्या लाडूंपेक्षा हा लाडू खूप छान लागतो खव्याचा. आणि तर एक तुम्हाला फोडून दाखवते, वाटलंच तर तोंडात टाकताच विरघळतो असे लाडू झालेले आहेत. हे बघा पटकन तुटला जातो. तुम्हाला एक प्लेटमध्ये चुरा करून दाखवते, खायला पण खूप छान लागतो. हे बघा, बघ किती पटकन असा तुटतो. मस्त झालेले आहेत लाडू. नक्की ट्राय करा खव्याचे लाडू. आणि आपण तुपाचं प्रमाण पण रव्याला जास्त वापरलेलं नाही आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना.